मित्रांनो, सूर्याजी पिसाळ हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर एक गद्दार, विश्वासघातकी अशा माणसाचं चित्र उभं राहतं. मराठेशाहीच्या इतिहासातला हा सगळ्यात जास्त बदनाम असा सरदार आहे. सर्वसाधारणतः आपला एक असा समज असतो की वाईच्या देशमुखीच्या बदल्यामध्ये या सूर्याजी पिसाळनं इतिहासातली सर्वात मोठी फितुरी, सर्वात मोठा विश्वासघात केला. हा सूर्याजी पिसाळ म्हणजे रायगडवरचा कुणी किल्लेदार वा अन्य कुणी अधिकारी होता, ज्यानं मुघलांशी हात मिळवणी करून रायगडाच्या प्रत्यक्ष स्वराज्याच्या राजधानीच्या चाव्या मुघलांच्या हाती सोपवल्या आणि ह्याच्याच गद्दारीमुळं महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू महाराज यांना मुघलांच्या ताब्यात जावं लागलं. पण मित्रांनो, हा सूर्याजी पिसाळवरचा असणारा सर्वात मोठ्या विश्वासघाताचा आरोप साफ चुकीचा आणि खोटा आहे. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या स्थिर बुद्धी राजाराम या प्रकरणामध्ये सूर्याजी पिसाळवर हा खोटा आरोप केला आणि काळाच्या ओघात सगळ्या महाराष्ट्रानं तो खरा मानला आणि त्यामुळं सूर्याजी पिसाळ हा इतिहासातला सर्वात जास्त बदनाम सरदार बनला. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सूर्याजी पिसाळनं रायगडाचा कधीही विश्वासघात केला नव्हता. सूर्याजी पिसाळवरचा असणारा तो इतिहासातल्या सर्वात मोठ्या फितुरीचा आरोप मात्र साफ खोटा आहे. पण मित्रांनो, याचाच अर्थ असा बिलकुल होत नाही की सूर्याजी पिसाळ म्हणजे कुणी पुण्यात्मा होता, कुणी फार सज्जन किंवा चांगला माणूस होता. याउलट संपूर्ण मराठेशाहीच्या इतिहासामध्ये सूर्याजी पिसाळ सारखं महाउचापती आणि महाविचित्र असं व्यक्तिमत्व तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि या सूर्याजी पिसाळच्या विविध करामतींची कहाणी तर अतिशय मनोरंजक आहे. तुम्ही जर सूर्याजी पिसाळची कहाणी संपूर्ण ऐकली तर कपाळाला हात मारून हा माणूस म्हणजे काय बला होती असा विचार नक्कीच कराल. मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी मुख्य आधार घेतलाय तो आदरणीय इतिहास महर्षी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध या पुस्तकातल्या सूर्याजी पिसाळ ह्या प्रकरणाचा. जवळपास 30 पेक्षाही जास्त अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सूर्याजी पिसाळची ही कहाणी मांडलेली आहे. सूर्याजी पिसाळचं मूळ गाव म्हणजे वाईजवळचं ओझरडे हे होय. सूर्याजीचं पूर्ण नाव होतं सूर्याजी फिरंगोजी पिसाळ आणि सूर्याजीकडं ओझरडे गावची वंशपरंपरागत पाटीलकी होती. थोडीफार तलवार चालवणं ह्याच्या पलीकडं सूर्याजीचं स्थान मराठेशाहीच्या इतिहासात अगदी साल 1688 पर्यंत अत्यंत नगण्य होतं. पण वाईचेच दुसरे एक पिसाळ देशमुख होते, दत्ताजी केशव पिसाळ. आणि दत्ताजी केशव पिसाळ यांच्या घराण्यामध्ये आदिलशाहीच्या काळापासून संपूर्ण वाई परगण्याची परंपरागत सरदेशमुखी चालत आलेली होती. आणि सूर्याजी पिसाळ हे दत्ताजी पिसाळांचे फार दूरचे भाऊबंद होते. मित्रांनो, वाई परगणा हा फार मोक्याचा आणि श्रीमंत परगणा होता. इथला वार्षिक महसूल लाखोंच्या घरात असायचा. त्यामुळं साहजिकच दत्ताजी पिसाळांना संपूर्ण वाई परगण्याच्या देशमुखीतून सरदेशमुखीतून चांगलीच कमाई व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 जुलै 1669 रोजी एक कौलनामा दिला आहे. तसंच छत्रपती संभाजी महाराज यांनी 1684 साली दत्ताजी केशव पिसाळ यांच्या नावावर वाई परगणाच्या देशमुखीबाबत दुसरा कौलनामा दिला आहे. यावरूनच हे सिद्ध होतं की वाईची देशमुखी ही दत्ताजी पिसाळ यांच्याच घराण्यात राहिली होती. पण ओझरडे गावचा पाटील सूर्याजी पिसाळ हा अत्यंत स्वार्थी आणि लालची माणूस होता. साल 1680च्या दशकामध्ये मुघलांची आणि स्वराज्याची जोरदार धुमश्चक्री चालू होती आणि ह्याच गडबडीचा फायदा घेऊन सूर्याजीनं आपल्या ओझरडे गावचा महसूल बरेच दिवस स्वराज्याच्या सरकारात जमाच केला नाही. आपल्या पाटीलकीचा गैरफायदा त्यानं घेतला होता. स्वराज्याच्या कारभाऱ्यांची रायगडावरून महसूल तगाद्याची इशाऱ्याची पत्र सूर्याजीला येऊ लागली होती. स्वराज्याच्या सरकारातल्या महसुलामध्ये घोटाळा करणं म्हणजे अत्यंत गंभीर गुन्हा मानला जायचा. पण सूर्याजीला स्वराज्याचे पैसे बुडवण्याची इच्छा होती, म्हणून हा सूर्याजी 1 रुपयाचाही महसूल न देता सगळा महसूल बुडवून फरार झाला आणि थेट मुघलांच्या फौजेत जुल्फिकार खानाला जाऊन सामील झाला.
मुघल फौजेमध्ये सूर्याजी पिसाळचं काही फार मोठं स्थान होतं किंवा त्याला फार काही मान मरात मिळत होता असंही काही नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर जुल्फिकार खानानं सूर्याजी पिसाळची नेमणूक रायगड भोवतीच्या वेढ्यावरती केली आणि जवळपास 7 महिने रायगडचा वेढा चालला. या संपूर्ण काळामध्ये जुल्फिकार खान रायगड भोवतीच्या वेढ्यातच थांबून होता आणि नेमक्या ह्याच काळामध्ये लाळघोट्या सूर्याजीनं जुल्फिकार खानाशी जवळीक साधली. जुल्फिकार खानाचा सूर्याजी पिसाळ म्हणजे हरकाम्या बनला आणि जुल्फिकार खानाचं अगदी पडेल ते काम करायला सूर्याजी अगदी सगळ्यात पुढं असायचा. मग थोड्याच दिवसात सूर्याजी पिसाळ हा जुल्फिकार खानाचा मर्जीतला माणूस बनला आणि तिकडं दिवसेंदिवस रायगड लढवणं महाराणी येसूबाईंना आणि गडावरच्या स्वराज्याच्या पाईकांना फारच अवघड होऊ लागलं होतं. रायगडाची रसद तोडण्यात आली होती आणि त्यातच छत्रपती राजाराम महाराजांना ते जिंजीच्या रस्त्यावर असतानाच पकडलं गेल्याची अफवाही कानी आली होती आणि त्यामुळंच काळजावर दगड ठेवून रायगडवरच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एकत्रपणे असा निर्णय घेतला होता की जुल्फिकार खानाशी तह करायचा. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानाची आणि चांगली वागणूक देण्याच्या अटीवर रायगड खाली करून द्यायचा आणि हा सगळ्यांचा सामूहिक निर्णय झाल्यानंतर महाराणी येसूबाई साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन जुल्फिकार खानासोबत तहाची बोलणी चालवली होती आणि ह्यावेळी जे काही मध्यस्थ बोलणी करायला जुल्फिकार खानानं पाठवले होते त्यात मुख्य भूमिका ही सूर्याजी पिसाळनं उमटवली होती. म्हणजे मित्रांनो, सूर्याजी पिसाळ या रायगडच्या तहामध्ये केवळ एक मध्यस्थ आणि तोही उघड उघड मुघलांच्या तर्फेच आलेला होता. त्याला उघड उघड मुघलांनीच पाठवलं होतं आणि हे सगळ्यांनाच माहीत होतं आणि त्यामुळंच सूर्याजी पिसाळवरचा फितुरीचा सर्वात मोठा आरोप धांधांत खोटा आहे. रायगडच्या तहात मध्यस्थी केल्यानं साहजिकच सूर्याजी पिसाळचा भाव मुघलांकडे वाढलेला होता आणि रायगडचा पाडाव होताच वाई परगण्यावर मुघलांचा कब्जा झाला होता. दत्ताजी पिसाळची वाई परगण्याची देशमुखी ही औरंगजेबाच्या न्याहार खान नावाच्या सरदारानं बळकावली होती. दत्ताजी ती औरंगजेबाकडून सोडून घेण्याच्या मागे लागला होता. दत्ताजीकडे देशमुखी न राहिल्यामुळं तो परागंदा झाला होता. पण मुघल दरबारी दत्ताजीची फारशी ओळख किंवा वट नव्हती. मग त्याला आपला हा दूरचा भाऊबंद असणारा सूर्याजी पिसाळ दिसला. दत्ताजी पिसाळाला दुर्बुद्धी सुचून त्यानं सूर्याजी पिसाळालाच मध्यस्थ म्हणून घातलं आणि मोठ्या विश्वासानं सूर्याजी पिसाळाच्या हातामध्ये आपली वडिलोपार्जित आदिलशहाच्या काळापासूनची सगळी सरकारी फरमानं सोपवली. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या कर्मचाऱ्यांना जी काही लाच वगैरे देण्यासाठी खर्च लागेल तो सगळा खर्च देण्याची तयारीही दत्ताजीनं दाखवली आणि एका प्रकारे सूर्याजीच्या हातात आपली सगळी वडिलोपार्जित कागदपत्र आणि फरमानं देऊन दत्ताजीनं जणू स्वतःच्या पायांवरच कुऱ्हाड मारून घेतली होती. यावेळी स्वार्थी सूर्याजी पिसाळनं मग दत्ताजीचा विश्वासघात करून वाईची सगळी देशमुखी आपणच घेण्याचा डाव रचला होता. औरंगजेबाच्या कारकुनांना पकडून त्यानं नकली फरमानं बनवली. जुन्या कौलनाम्यांमध्ये फरमानांमध्ये फेरफार केला. दत्ताजी केशव पिसाळ सोबत स्वतःच म्हणजे सूर्याजी बिन फिरंगोजी असंही नाव त्यानं कौलनाम्यांमध्ये घुसडून दिलं आणि वर खूप सारे पैसे त्यानं दत्ताजीकडून पण घेतले. मित्रांनो, त्या काळी वतनदारी करता दावे, दरोडे, खून, मारामाऱ्या, खोट्या साक्षी, खोटे न्यायनिवाडे ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अगदी सर्रास चालायच्या. या गोष्टी म्हणजे वतनदारांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भागच बनलेला होता. पण नेमकं त्याच वेळी म्हणजे 1690 साली जुल्फिकार खानाची बदली औरंगजेबानं रायगडावरून जिंजीवर केली आणि आपल्या सोबत जुल्फिकार खान सूर्याजीला सुद्धा जिंजीला घेऊन गेला. रस्त्यामध्येच सूर्याजीनं जुल्फिकार खानाकडून संपूर्ण वाईच्या देशमुखीचं पत्रही मिळवलं. आता सूर्याजीचा आनंद गगनात मावत नव्हता. पण सूर्याजीच्या दुर्दैवानं ज्यावेळी तो जिंजीच्या मोहिमेवर होता त्यावेळी इकडं स्वराज्यातल्या एकनिष्ठ मराठ्यांनी संपूर्ण वाई परगणा मुघलांच्या ताब्यातून पुन्हा सोडवला होता, पुन्हा त्याच्यावर कब्जा केला होता. आता दत्ताजीला सूर्याजीच्या शिफारसीची बिलकुल गरज नव्हती. न्याहार खानाला मराठ्यांनी हुसकून लावलं होतं आणि स्वराज्याच्या एकनिष्ठ सेवकांनी दत्ताजी पिसाळची वाईची देशमुखी परत कायम केली होती. आणि सूर्याजीचं मात्र थोबाड फुटलं होतं, कारण त्यानं संपूर्ण वाई परगण्याच्या देशमुखीचं पत्र जुल्फिकार खानाकडून मिळवताना आणि त्यातून दत्ताजीचा पत्ता कट करताना त्याला कारकुनांना भरपूर लाच द्यावी लागली होती आणि जुल्फिकार खानालाही खूप मोठा नजराणा द्यावा लागला होता. आणि ह्या कामासाठी सूर्याजीचे स्वतःच्या पदरचे हजारो रुपये खर्च झाले होते.
पण गप्प बसेल तो सूर्याजी कसला. जिंजीला जाताच त्यानं आपली बाजू बदलली आणि नेमाजी शिंदे, नागोजी माने आणि माणकोजी पांढरे या सरदारांसोबत तो स्वराज्यात सामील झाला. सूर्याजी पिसाळ छत्रपती राजाराम महाराजांच्या पायावर येऊन पडला. खरं तर सूर्याजीच्या सगळ्या लांड्या लबाड्या राजाराम महाराजांना चांगल्याच माहीत होत्या, पण सूर्याजीनं यावेळी असा दावा केला होता की वाईची देशमुखी सोडवण्याकरता मला मुघलांच्या दरबारी जवळपास 1,62,000 रुपये इतका प्रचंड खर्च आला आहे आणि ह्या खर्चाच्या बदल्यामध्ये मला वाई परगण्याची निदान निम्मी तरी देशमुखी देण्यात यावी. त्यावेळी राजाराम महाराजांना माणसं जोडण्याची गरज होती, म्हणून त्यांनी सूर्याजी पिसाळची ही मागणी मान्य केली आणि राजाराम महाराजांनी सूर्याजी पिसाळला वाईच्या निम्म्या देशमुखीचं पत्र दिलं. तेव्हा अत्यानंद झालेला सूर्याजी पिसाळ छत्रपती राजाराम महाराजांचं शाही पत्र, शाही फरमान घेऊन वाईला परत आला आणि त्यानं ते पत्र कारभारी रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांना दाखवलं. पण सूर्याजी पिसाळला कारभारी रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण या दोघांनी उभं सुद्धा केलं नाही, त्याला हाकलून लावलं. आणि या उलट राजाराम महाराजांना याविषयी सविस्तर पत्र लिहून आपला निर्णय बदलण्याची विनंती सुद्धा केली. अपेक्षाभंग झालेला हा सूर्याजी पिसाळ त्यावेळी पुन्हा जिंजीला राजाराम महाराजांकडे गेला आणि ह्यावेळी ह्या उचापती सूर्याजी पिसाळनं छत्रपती राजाराम महाराजांची मर्जी संपादन करण्यासाठी एक नवीनच शक्कल काढली, एक नवीनच युक्ती शोधून काढली. राजाराम महाराजांना एक नाटकशाळा म्हणून सगुणाबाई नावाची एक अत्यंत रूपवान स्त्री होती. तिच्यापासून राजाराम महाराजांना कर्ण आणि एक मुलगीही झाली होती. त्या काळी घरंदाज मराठा सरदार अनावरस मुलांसोबत सोयरीक करत नसत, पण या सूर्याजी पिसाळनं राजाराम महाराजांच्या अनावरस कन्येला आपली सून करून घेण्याचा निर्णय घेतला आणि राजाराम महाराजांची नाटकशाळा सगुणाबाई यांच्यातर्फे वशिला लावून परत संपूर्ण वाईच्या संपूर्ण देशमुखीचं शाही फरमान मिळवलं आणि तो ते फरमान घेऊन वाईला परत आला. त्यावेळी स्वराज्याचे कारभारी रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण हे सगळे दत्ताजी पिसाळांच्याच बाजूने होते. त्या काळातल्या स्वराज्याच्या कारभाराच्या नियमानुसार पूर्वीचा देशमुख दत्ताजी केशव पिसाळ यालाही सूर्याजीच्या या दाव्यावर प्रतिदावा करण्याचा अधिकार होता. त्यामुळे दत्ताजी केशव पिसाळ यांनी गोतमुखाचा निर्णय मागितला आणि नियमानुसार गोत सभा भरवली गेली. कारभारी रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण, वाईच्या आसपासचे सगळे नामांकित पाटील देशमुख एकत्र झाले आणि दत्ताजी विरुद्ध सूर्याजी या खटल्याचा न्यायनिवाडा करण्यात आला. सगळ्या नामांकित पाटील देशमुखांनी एकमुखानं गोतमुखानं दत्ताजीच्या बाजूनच निर्णय दिला आणि छत्रपतींना हा निर्णय कळवला गेला. स्वराज्याच्या नियमानुसार छत्रपतींनाही नाईलाजानं त्याला मान्यता द्यावी लागली आणि आता एवढ्या उचापती करून सुद्धा सूर्याजी पिसाळकडे पुन्हा एकदा फक्त ओझरडे गावचीच पाटीलकीच उरली. यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचं 1700 साली निधन झालं आणि स्वराज्याच्या दौलतीचा कारभार महाराणी ताराराणी साहेब पाहू लागल्या आणि मग सूर्याजी आपली फिर्याद घेऊन महाराणी ताराराणी साहेबांकडे पोहोचला. पण ताराराणी साहेब या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याच अत्यंत कडक प्रशासक होत्या. ताराराणी साहेबांनीही सूर्याजीला आपल्या समोर उभंही केलं नाही, हाकलून लावलं. यानंतर पुन्हा मुघल मराठ्यांच्या धुमश्चक्रीत पुन्हा एकदा वाई परगणा मुघलांनी जिंकून घेतला. यावेळी वाईचा सुभेदार हा इस्माईल खान मका नावाचा अत्यंत क्रूर आणि भ्रष्टाचारी मुघल अधिकारी नेमला गेला होता. आणि मग सूर्याजीच्या महत्वाकांक्षेनं पुन्हा एकदा उचल खाल्ली. सूर्याजीनं पुन्हा एकदा आपली बाजू बदलली आणि सूर्याजी मुघलांना जाऊन सामील झाला. या सुभेदार इस्माईल खान मकाला त्यानं खूप पैसे चारले आणि दत्ताजीला अटक करायला लावली. दत्ताजीला अटक करून दत्ताजीकडून बळजबरीनं इस्माईल खान मका यानं वाईची निम्मी देशमुखी सूर्याजीच्या नावावर करून दिली. यावेळी सूर्याजीनं मुघलांना चंदनवंदन आणि नांदगिरी हे सातारा भागातले किल्ले जिंकून द्यायलाही फार मदत केली होती. म्हणून फजुल्ला खान, जुल्फिकार खान आणि हे इस्माईल खान मका सूर्याजीवर फार खुश होते. पण दत्ताजी केशव पिसाळ देशमुखही ह्या अन्यायाबद्दल गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हताच. मग त्यानंही आपली बाजू बदलली आणि तोही मुघलांना येऊन मिळाला. त्यानं काहीतरी भयंकर जुगाड करून थेट बादशाह औरंगजेबासमोरच तक्रार केली. औरंगजेबानं स्वतः या घटनेची शहानिशा केली आणि औरंगजेबाला दत्ताजीवर अन्याय झाला असण्याची पूर्ण खात्री पटली आणि त्यानं इस्माईल खान मकाचा निर्णय पालटवला आणि दत्ताजीला संपूर्ण वाईची देशमुखी बहाल केली. सूर्याजी पिसाळचा पुन्हा एकदा पराभव झाला होता, पण यावरही गप्प बसेल तर तो सूर्याजीच नव्हता.
यानंतर तर सूर्याजीनं अगदी कळसच केला, कहरच केला. बादशहाला खुश करण्यासाठी सूर्याजी चक्क मुसलमान बनला. त्यानं इस्लामला कबूल केलं आणि मग तो स्वतः मुस्लिम बनून बादशहासमोर अन्याय झाल्याची फिर्याद घेऊन उभा राहिला आणि औरंगजेबासमोर त्यानं मोठ्या अदबीनं झुकून ती फेरफार केलेली आदिलशाही फरमानं दाखवली. पण औरंगजेब अतिशय चाणाक्ष होता. शेकडो कागदपत्र तो रोज हाताळायचा. त्यानं ती नकली कागदपत्र, नकली फरमानं ताबडतोब ओळखली आणि सूर्याजीचा खोटारडा पाहून रागानं दूर फेकूनही दिली. सूर्याजीला औरंगजेबानं आपल्यापासून दूर हाकलून लावलं आणि सूर्याजीला मुस्लिम बनूनही काहीच फायदा झाला नाही. यानंतर 1708चं साल उजाडलं. औरंगजेबचा मृत्यू झाला आणि शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून आले आणि ह्या अति उचापती सूर्याजीनं पुन्हा एकदा धर्मांतर केलं. सूर्याजी पुन्हा एकदा हिंदू बनला आणि तो शाहू महाराजांच्या दरबारी गेला आणि त्यानं शाहू महाराजांकडे तक्रार केली की दत्ताजी केशव पिसाळ त्याला वाईच्या देशमुखीतला त्याचा न्याय हिस्सा देत नाही. पण शाहू महाराजही सूर्याजी पिसाळला चांगलंच ओळखत होते. त्यांनी सूर्याजीला परत हाकलून लावलं. अशा रीतीनं सूर्याजी पिसाळची वाईच्या देशमुखीची महत्वाकांक्षा तशीच अपुरी राहिली होती. पण यानंतर मात्र 1-2 वर्षानंतर सूर्याजीला एक नामी संधी चालून आली. दामाजी थोरात यांनी बंडखोरी केली होती आणि सूर्याजी ह्या बंडखोर गटात सहभागी झाला. वाई भागात तो भयंकर धुमाकूळ घालू लागला. सूर्याजीनं दत्ताजीच्या वाड्यावर हल्ला करून त्याचा वाडाही जाळला आणि मग दत्ताजीनं शाहू महाराजांकडे तक्रार केली. आतापर्यंत स्वराज्याचे सगळे कारभारी आणि शाहू महाराज पण या वाईच्या देशमुखीच्या गडबडीला अगदी वैतागून गेले होते. हा उचापती सूर्याजी काही गप्प बसत नव्हता आणि दत्ताजी पिसाळ त्याला काही देत नव्हता आणि याशिवाय दत्ताजी स्वतःच्या देशमुखी प्रांताचं रक्षण करायलाही असमर्थ होता. आणि मग यावर चिडून छत्रपती शाहू महाराजांनी ही सगळी वाई परगण्याची देशमुखी सरकारातच जमा करून घेतली. दत्ताजी आणि सूर्याजी या दोघांचेही अधिकार छत्रपती शाहू महाराजांनी एकदम रद्द करून टाकले आणि वाई परगण्याच्या देशमुखीवर प्रशासक म्हणून स्वराज्यातर्फे जोत्याजी केसरकर यांची नेमणूक केली गेली. आता मात्र दोघांची अक्कल चांगलीच ठिकाण्यावर आली. दत्ताजी पिसाळ आणि सूर्याजी पिसाळ एकमेकांबद्दल असलेलं वैर साफ विसरून एकमेकांच्या गळ्यात पडले. वाईच्या देशमुखीला दोघांनीही निम्मी निम्मी वाटून घेण्याची तयारी दाखवली. दोघांचीही अक्कल ठिकाण्यावर आलेली पाहून शाहू महाराजांनी मोठ्या उदार हृदयानं दोघांना माफ केलं आणि मग शाहू महाराजांनी या दोघांच्या नावानं निम्म्या निम्म्या देशमुखीच्या नव्या सनदा करून दिल्या. आणि यानंतर मात्र सूर्याजी पिसाळ आणि दत्ताजी पिसाळ हा प्रदीर्घ चाललेला वाद शेवटी मिटला. आणि या सूर्याजीच्या कहाणीवरून मित्रांनो तुम्हीच आकलन करा की सूर्याजी पिसाळ हा एक कसा व्यक्ती होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.